नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, कर्जमाफीसाठी आता आपण पाहिलं तर बँकेकडून डाटा मागवण्याचं जे काही काम आहे ते एकदम युद्ध पातळीवर सध्या चालू झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक आपण स्क्रीनवर पाहू शकता, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. आता आपण स्क्रीनवर पाहतोय की हे जे नागपूर विभागानं यासाठी नोटीस पाठवलेले आहे, म्हणजे ही वर्तमानपत्रामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे. प्रत्येक जिल्ह्याने देखील अशा प्रकारची जी काही योजनेसंबंधी माहिती आहे ती कर्ज निवारणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी ही जी जाहिरात आहे ती सर्व वर्तमानपत्र असेल, सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून शासन हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा अतिशय चांगला प्रयत्न करत आहे. शासनाचं हेच उद्दिष्ट आहे की या कर्ज निवारण 2026 पासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये. आता या ठिकाणी त्यांनी नोटीसमध्ये काय म्हटलंय की याच्यामध्ये सहकारी संस्था असतील किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका असतील, त्यांचं ज्या शेतकऱ्यांचं कोणाचं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपली जी माहिती आहे ती बँकेकडे सादर करायची आहे. आता बँकेकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा डाटा नाही, त्याच्यामुळे तुमचं आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, त्यानंतर मोबाईल नंबर असेल, त्यानंतर ॲग्री टॅक्सवर नोंदणी असेल, तर ही प्रत्येक माहिती आता तुम्हाला बँकेकडे जमा करायची आहे. आता या ठिकाणी अजूनही त्यांनी एक आवाहन केलेलं आहे की बरेच शेतकरी कर्ज घेतलेले आहेत परंतु बाहेरगावी कामानिमित्त गेलेले आहेत. तर अशा रोजंदारी करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याची माहिती नाही आणि ही माहिती नसल्यामुळे ते शेतकरी या कर्ज निवारण योजना 2026 पासून हे वगळले जाऊ शकतात. ही बाब ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आली त्यावेळेस शासनाने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नेमकं कसं पोहोचता येईल, समाज माध्यमातून कसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचता येईल, हा एक शासनाचा अतिशय चांगला प्रयत्न आहे. त्याच्यामुळे अजूनही शेतकरी याच्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे आणि ही माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना याची म्हणजे शेतकऱ्यांचे जी काही आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, मोबाईल नंबर असेल किंवा तुमचा या ठिकाणी ॲग्री टॅक्सचा फार्मर आयडी असेल, तर ही माहिती शेतकऱ्यांची बँकेकडे जमा होत नसल्यामुळे बँकेला देखील वरती त्या पोर्टलवर माहिती भरणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही आपली माहिती जर कोणी बँकेकडे द्यायची राहिली असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपली जी माहिती आहे ती बँकेकडे जमा करायची आहे. आता त्यानंतर काय झाले बघा, एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलेलं आहे परंतु ते शेतकरी मयत आहेत, तर त्या ठिकाणी त्यांच्या वारसांनी देखील त्या ठिकाणी बँकेशी संपर्क करायचा आहे आणि त्यांनी जे काय डॉक्युमेंट मागितले असतील तर ते डॉक्युमेंट पूर्ण करण्याचा लगेच तात्काळ प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे बघा, याची जी माहिती आहे ती त्यांनी त्या पत्रामध्ये असा देखील उल्लेख केलेला आहे की सहकारी निबंधक ऑफिस असेल, सहकारी सोसायटी असतील, त्यानंतर ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, बँका असतील, तर या त्यांचा जे बोर्ड आहे त्या बोर्ड नोटीस बोर्डावरती देखील याच्या याद्या लावलेल्या आहेत. तुमचे ग्रामपंचायत असेल तसेच ग्रामस्तरावर जे काही विविध सेवा सहकारी सोसायटी असतात तर त्या सोसायट्यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहिती जमा करायची आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारची माहिती कर्ज घेतलेले आहे, कर्जदार शेतकरी आहे परंतु बँकेकडे माहिती जमा केलेली नाही, तर अशा प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती बँकेकडे जमा करायची आहे. शासनाचा हाच उद्देश आहे की या कर्ज निवारण प्रक्रियेपासून कोणताही शेतकरी, पात्र शेतकरी वगळला जाऊ नये. हाच सरकारचा एक रास्त असा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे शासन वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न करत आहे. धन्यवाद.